तर आज जो आपण महत्त्वाचा भाग बघणार आहोत, जागतिकीकरण जे दुसरं महत्त्वाचं प्रकरण जे आहे, या प्रकरणातला हा जागतिकीकरणामुळे व्यापार संकल्पनेत कोणकोणत्या प्रकारचे बदल झाले, त्या बदलाचा अभ्यास आजच्या ह्या तासाला आपण करणार आहोत. आणि याच्यावरती महत्त्वाचा प्रश्न पण पडतो की जागतिकीकरणाचा व्यापारावरती झालेले बदल स्पष्ट करा. आता व्यापार म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. व्यापारामध्ये काय आहे हो, वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. वस्तूंची खरेदी विक्री व्यापारामध्ये केली जाते. आणि व्यापार जो आहे तो तोट्यासाठी कोण व्यापार करेल का? सगळेच जे व्यापार करणार आहेत ते कशासाठी व्यापार करणार? अर्थात फायद्यासाठीच व्यापार करणार. आणि म्हणून हा जो व्यापार जो आहे त्या व्यापाराचे प्रमुख महत्त्वाचे एक साधारणपणे 3 प्रकार पडतात बघा. तुम्हाला काही प्रकार सांगता येतील का? व्यापाराचे प्रकार तुम्हाला सांगता येतील का? कोण अंदाजे सांगू शकेल का? दृश्य व्यापार. कसला? दृश्य व्यापार. बघा, आता एक व्यापाराचा प्रकार मी तुम्हाला सांगतो बघा. अंतर्गत व्यापार. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल अंतर्गत व्यापार. आता हा अंतर्गत व्यापार म्हणजे कसला माहिती आहे का? देशातल्या देशात चालणारा व्यापार. महाराष्ट्रातील डाळिंब आपण कलकत्त्याला पाठवणं, मद्रासला पाठवणं, दिल्लीला पाठवणं, पंजाबचा गहू आपल्याकडे आणणं, आपल्याकडची ज्वारी तिकडं पाठवणं, म्हणजे हा देशातल्या देशात चालणारा व्यापार जो आहे त्याला म्हणायचं अंतर्गत व्यापार. आणि 2 देशामध्ये 2 राष्ट्रामध्ये चालणारा व्यापार जो आहे त्या व्यापाराला कसला व्यापार म्हणायचा? आपण म्हणणार आपण आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा परराष्ट्र व्यापार. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत बघा. एक कसला व्यापार आणि एक कसला व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 महत्त्वाचे भाग. एका व्यापाराला कसला व्यापार, दुसऱ्या देशातून माल आपल्या देशात जर आणला तर त्याला कसला व्यापार म्हणायचं? दुसऱ्या देशातील वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये आणल्या तर त्याला कसला व्यापार म्हणायचं? उदाहरणार्थ भारत खनिज तेल आयात करतोय, गोडे तेल आयात करतोय, ते मध्ये राफेल विमान पण भारतात आणलं. तो व्यापार कसला? एक तुम्हाला सांगतो बघा, हे बघा, तो व्यापार जो आहे दिसते का स्क्रीनवरती बघा, त्या व्यापाराला कसला व्यापार म्हटलं जाते? आयात व्यापार. अलग लक्षात, आयात व्यापार. दुसऱ्या देशातून वस्तू आणि सेवा आपल्या देशामध्ये आणणं त्याला आयात व्यापार. आणि आपल्या देशातून वस्तू आणि सेवा दुसऱ्या देशात पाठवणं त्याला कसला व्यापार म्हणायचं? आयातच्या उलट. हा, करेक्ट. तर त्याला म्हणायचं निर्यात व्यापार. तर हा जो आयात निर्यात व्यापार जो आहे आणि हा अंतर्गत व्यापार जो आहे, या अंतर्गत व्यापाराला या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं मोठ्या प्रमाणावरती चालना त्या ठिकाणी मिळालेली आहे. कधीपासून? 1991 पासून. 1991 पासून एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार जो आहे तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढीस लागलेला आहे. आता व्यापार म्हटलं की संबंधित देश आले. एकापेक्षा जास्त देशाशी व्यापारामध्ये वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. आणि म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर, वाक्य महत्वाचं आहे बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील व्यापाराचं नियंत्रण करण्यासाठी, दुसरं महायुद्धाची समाप्ती कधी झाली? 1900 किती? दुसरं महायुद्ध किती साली संपलं? बरोबर. दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती किती साली झाली? 1945 मध्ये. आणि दुसरं महायुद्ध संपल्यानंतर या जगातील व्यापाराचं नियंत्रण करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी सुरुवातीला काही देश, त्याच्यामध्ये अमेरिका आहे, 23 देशांनी एकत्र येऊन, अमेरिका आहे, रशिया आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, 23 देशांनी एकत्र येऊन 30 ऑक्टोबर 1947, हे पण लक्षात ठेवा, 1947 मध्ये, 30 ऑक्टोबर 1947 मध्ये जिनिव्हा येथे एक करार केला. आणि त्या कराराला काय म्हटलं जाते माहिती आहे का? गॅट. करार किती साली केला? 30 ऑक्टोबर 1947 रोजी करार केला. त्या कराराला गॅट असं म्हटलं जाते. गॅट म्हणजे काय? तर जनरल ॲग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफ, जकात व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार. असा करार कधी किती साली केला?
30 ऑक्टोबर 1947 मध्ये केला आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी 1 जानेवारी 1948 पासून सुरू केली. म्हणजे बघा, जगामध्ये जो व्यापार जो चालतोय तो काही 1991 पासूनच या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे चालायला लागला अशातला भाग नाही. 1991च्या अगोदर पण ब्रिटिश राजवटीमध्ये सुद्धा आणि त्याच्या अगोदर सुद्धा 100-200 वर्षापूर्वी सुद्धा हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार चालतच होता. त्याचं जरा थोडंसं स्वरूप जे आहे ते वेगळं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ह्या जगामध्ये जो व्यापार चालतोय, एका देशाचा दुसऱ्या देशासंदर्भात जो व्यापार होतोय, मग तो आयात असेल किंवा निर्यात व्यापार असेल, त्याचं नियंत्रण करण्यासाठी काहीतरी कायदा पाहिजे. आणि तो कायदा व्यापारविषयक नियंत्रण करण्यासाठी जो कायदा केला 30 ऑक्टोबर 1947ला आणि त्याची अंमलबजावणी किती सालापासून केली? 1 जानेवारी 1948 पासून त्याची अंमलबजावणी केली. त्या कायद्याला कसलं नाव दिलं? ह्याला काय म्हणतात? गॅट करार. आलं का लक्षात? गॅट करार. गॅट कराराची निर्मिती किती झाली? की आता तुम्ही 2 पॉईंट तुम्ही यामध्ये लक्षात ठेवावं लागते. निर्मिती किती साली केली? तर 1947, 30 ऑक्टोबर 1947. आणि गॅट कराराची अंमलबजावणी किती सालापासून सुरू केली? 1 जानेवारी 1948 पासून. झालं क्लिअर? येते लक्षात येईल. गॅट करार कशासाठी केला? आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियंत्रण करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी. सुरुवातीला किती देश त्याच्यामध्ये सामील होते? 23 देश सामील होते. तो करार किती साली केला? 30 ऑक्टोबर 1947ला. आणि अंमलबजावणी गॅट कराराची कधीपासून केली? 1 जानेवारी 1948 पासून ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची अंमलबजावणी या गॅट करारानुसार करायला सुरुवात केली. आणि मग 1991 मध्ये काय घडलं? 1991 मध्ये जागतिकीकरणाची लाट आली जगामध्ये, की प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं पाहिजे. उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण आणि भांडवलाचा मुक्त संचार सुरू राहिला पाहिजे. आणि त्याच्यामुळे भांडवल गुंतवणुकीवरचे जे निर्बंध जे आहेत ते निर्बंध उठवले गेले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं 1991 मध्ये जगभरामध्ये जागतिकीकरणाची लाट आली. भारतानं पण 1991 मध्येच हे नवीन आर्थिक धोरण जे आहे जागतिकीकरणाचं ते स्वीकारलं. आणि मग त्याच्यामध्ये देशांची संख्या वाढू लागली. आणि मग हे गॅट करार जो होता तो जुना करार, की जो 30 ऑक्टोबर 1947ला केला आणि 1948 पासून त्याची अंमलबजावणी होती, त्या गॅट करारातील नियम ह्या जागतिकीकरणामुळं बऱ्याच देशांना जाचक वाटू लागले. म्हणून काय केलं माहिती आहे का? त्या गॅट करारातील ज्या जाचक अटी होत्या त्या अटी रद्द करून 1 जानेवारी 1995 मध्ये WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना किती साली स्थापन केली? 1 जानेवारी 1995 मध्ये गॅट कराराच्या ऐवजी कोणती संघटना स्थापन केली? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आणि त्याचंच नाव काय? जागतिक व्यापार संघटना. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये तर तुम्हाला जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा, गॅट कराराची अंमलबजावणी कधीपासून सुरू केली? कोण सांगेल? गॅट कराराची अंमलबजावणी कधीपासून सुरू केली सांगा? 1 जानेवारी 1948 करेक्ट. गॅट कराराची अंमलबजावणी 1 जानेवारी 1948 पासून सुरू केली. आणि त्याच्याऐवजी ही नवीन संघटना स्थापन केली, जागतिक व्यापार संघटना. त्याचं नाव काय? WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटना. आणि त्याची स्थापना किती साली केली? 1 जानेवारी 1995 साली स्थापना केली. तर जागतिकीकरणामुळं हा झालेला सगळ्यात मोठा बदल, व्यापार क्षेत्रावरती झालेला मोठा बदल म्हणजे काय? तर जगातल्या व्यापाराचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी ह्या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये झालेली आहे. आता ही जी व्यापार संघटना जी आहे WTO किंवा जागतिक व्यापार संघटना जी आहे, ह्या जागतिक व्यापार संघटनेच्या स्थापनेमुळं जगामध्ये देशामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार वाढीला मोठ्या प्रमाणावरती चालना जी आहे ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मिळू लागली. आणि त्याच्यामुळं काय? आयातावरील सीमा शुल्क आणि इतर कर जे आहेत ते रद्द करायला देशांनी सुरुवात केली. आता बघा,
दुसऱ्या देशातील वस्तू जर आपल्या देशात येत असेल तर त्याच्यावरती आयात सीमा शुल्क, कस्टम ड्युटी त्याला म्हटलं जातं, ते त्याच्यावरती लावलं जातं. समजा आता त्या देशातली कर प्रणाली कशी आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. समजा परदेशातून 10 रुपयाची आपण वस्तू आणली, तिकडं समजा आता बघा बरेच जण आपले ते दुबईला कुवेतला आहेत बघा, आणि तिकडून सोनं किंवा इतर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू ते घेऊन येतात. आणि काही जण चोरी छिपे आणण्याचा प्रयत्न करतात, पण शेवटी ते सापडतात. तर त्या वस्तू आणल्यानंतर तिथं भारताचा टॅक्स जो आहे, शुल्क जो आहे तो त्याच्यावरती लावला जातो. समजा ती वस्तू तुम्हाला कुवेतमध्ये 10 रुपयाला मिळाली आणि भारताचा टॅक्स त्याच्यावरती 10 रुपये असेल तर ती वस्तू आपल्याला 20 रुपयाला पडली. 10 रुपयेमध्ये कुवेतमध्ये विकत घेतली, इथं भारतात विमानतळावरून उतरला, ती वस्तू ताब्यात घेत असताना कस्टम विभागाकडून तुम्हाला एक्स्ट्रा 10 रुपये अजून त्याचे भरावे लागणार. तर हे झालं आयात शुल्क. आता हे जे आयात शुल्क जे आहे, हे आयात शुल्क किती ठेवायचं? अगोदर ते अनिर्बंधित अशा प्रकारचं शुल्क होतं. प्रत्येक देश जो आहे तो आयात शुल्क त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती लावायचा, आणि त्याच्यामुळं काय व्हायचं, त्या वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या आहेत त्या किमती मोठ्या प्रमाणावरती वाढवल्या जात असत. आता हे जे आयात शुल्क किंवा टॅक्स अमुक तमुक जे काय आहे ते सर्व देशाचं जे सरकार असतात ती सरकार बजेट मांडत असतात बघा, त्याला अर्थसंकल्प असे म्हणतात. आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याबाबतची तरतूद जी आहे ती तरतूद त्या ठिकाणी केली जाते, आणि त्याच्यावरून मग त्या वस्तूवरती आयात शुल्क वाढवायचा का कमी करायचा वगैरे गोष्टी ज्या आहेत हे त्याच्यावरून त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत जी आहे ती ठरत असते. जसं की बघा, भारत सरकारनं आता 2021चं जे बजेट मांडलेलं आहे त्या बजेटमध्ये त्यांनी सांगितले बघा, भारतातील मोबाईल कंपन्यांना मेड इन इंडिया, भारतातील मोबाईल कंपन्यांना चालना देण्यासाठी, त्यांचा भारतामध्ये खप वाढण्यासाठी ज्या परदेशी मोबाईल कंपन्या ज्या आहेत त्या परदेशी मोबाईल कंपन्यांचे सुट्टे पार्ट भारतातील ज्या कंपन्या मागवत आहेत त्याच्यावरती आयात शुल्क वाढवलं जाणार आहे. आणि त्याच्यामुळं हे जे परकीय कंपन्यांचे फोन जे आहेत, मग चायनीज असतील किंवा हे सॅमसंग दक्षिण कोरियाचा असेल, याच्या किमती ज्या आहेत त्या किमती भविष्य काळात त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. आणि मग त्याच वेळी म्हणजे त्यांची किंमत का वाढली तर त्यांच्यावरती आयात शुल्क लावल्यामुळे त्या परकीय उत्पादनाची किंमत वाढली. आणि भारतात तयार होणाऱ्या मालावर काय आयात शुल्काचा विषय नाही, तो भारतातच विकायचा आहे, आणि त्याच्यामुळे भारतीय मोबाईलची किंमत काय होणार, स्वस्त होणार. स्वदेशी उत्पादनाची किंमत काय होणार, स्वस्त होणार तुलनात्मक दृष्ट्या. आणि त्याच्यामुळे ग्राहक वर्ग ज्यावेळी किमतीची तुलना करेल त्यावेळी ते स्वदेशी उत्पादन जे आहे ते घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. पण याची दुसरी तोट्याची बाजू कशी आहे, ज्यावेळी आपण परकीय उत्पादनं भारतात आणताना त्याच्यावरती आयात शुल्क लावतो, मग त्यावेळी ते देश सुद्धा विचार करतात की आपलं उत्पादन त्या देशामध्ये चाललंय आणि त्या देशानं आपल्यावरती आयात शुल्क लावलेलं आहे, म्हणजे वस्तूची किंमत वाढवलेली आहे, त्यामुळं आपलं उत्पादन जर त्या देशामध्ये गेलं तर ते पण आयात शुल्क वाढवतात. आणि त्याच्यामुळं मग आपल्याही उत्पादनाची काय होते, किंमत वाढते, आणि त्या देशामध्ये तुलनात्मक दृष्ट्या आपली किंमत जादा होणार आणि त्यांच्या उत्पादनाची किंमत कमी राहणार, आणि त्यामुळे आपल्याला गिराईक मिळणार नाही. तर हा समतोल जो आहे आयात शुल्काच्या बाबतचा किंवा कराच्या बाबतचा समतोल जो आहे तो समतोल साधण्याचं काम ही जी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जागतिक व्यापार संघटना जी आहे ती संघटना त्या ठिकाणी प्रयत्न करते. ही जी जागतिक व्यापार संघटना जी आहे ती आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन देते, आणि त्यामुळे तुमच्या आमच्यासारखे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना आपल्या नजीकच्या लोकल मार्केटमध्ये ह्या ज्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या वस्तू ज्या आहेत, उत्पादनं जी आहेत ती सहजपणे आपल्याला आपल्या शहरामध्ये असणारी जी मॉल्स आहेत, जी दुकानं आहेत, मग ती विविध प्रकारची दुकानं, वस्तू कोणती प्रकारची आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे, तर ती उत्पादनं जी आहेत ती सहजपणे आपणाला आपल्या शहरामध्ये असणारी जी दुकानं जी आहेत त्या दुकानामधून, मॉल्समधून त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला सहजपणे मिळतात. जसं आपणाला मेड इन अमेरिका, मेड इन जपान, मेड इन इंग्लंड, मेड इन जर्मनी ह्या वस्तू जशा मिळतात तसं त्या देशामध्ये मेड इन इंडिया पण त्याला पण ती वस्तू तिकडे मिळते. कारण हे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचं कामच आहे काय, आंतरराष्ट्रीय व्यापाराला काय देणे, चालना देणे. आणि त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो 1991 पासून ह्या जागतिकीकरणाची प्रक्रिया स्वीकारल्यापासून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये व्यापारामध्ये पण बदल झालेला आहे. 1990 पूर्वी म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया स्वीकारण्यापूर्वी
पारंपरिक वस्तूंचा व्यापार चालत असे. पारंपरिक म्हणजे पूर्वीपासून चालत आलेल्या वस्तू, मग कुठला लोखंडाचा व्यापार, कोळशाचा व्यापार, असं ह्या ज्या पारंपरिक वस्तू ज्या आहेत त्या पारंपरिक वस्तूंचा व्यापार जो आहे तो त्या ठिकाणी चालत होता. आणि त्याच्यानंतर म्हणजे 1991 नंतर या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये बदल झाल्यामुळं त्याच्यामध्ये आधुनिक स्वरूपाचा जो व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढू चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये सेवा क्षेत्र जे आहे त्या सेवा क्षेत्राची पण भर त्याच्यामध्ये पडलेली आहे. मग बँकिंग असेल, विमा असेल, इत्यादी सेवांचा व्यापार सुरू आहे. आज बघा परदेशी बँका आपल्या देशामध्ये आहेत. मग ते अमेरिकेची चार्टर्ड बँक असेल, USB बँक असेल, मुंबईमध्ये पुण्यामध्ये त्या बँकांच्या शाखा आहेत. 24 तास त्या बँका ऑनलाईन ऑफलाईन सेवा त्या ठिकाणी देताना दिसतात. भारताची स्टेट बँक जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, यांच्या पण शाखा परदेशामध्ये आहेत. आणि परदेशातल्या बँकाच्या शाखा पण आपल्या देशामध्ये मोठमोठ्या शहरामध्ये त्या बँकांच्या शाखा आलेल्या आहेत. विमा कंपन्या आहेत, परदेशी विमा कंपन्या इथे येऊन उद्योग व्यवसाय करू लागले. शिक्षण संस्था, परदेशी शिक्षण संस्था ज्या आहेत त्या आपल्या देशामध्ये इथं येऊन शिक्षणाचं कार्य करू लागलेले आहेत. आणि अर्थात त्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश वगैरे, डोनेशन, अमुक तमुक ह्या गोष्टी काही सर्वसामान्य लोकांना आता तरी परवडणाऱ्या नाहीत. तसं जसं त्यांची बँक इकडं आली, त्यांची विमा कंपनी इकडं आली, तशा आपल्यासुद्धा विमा कंपन्या ज्या आहेत त्या परदेशामध्ये, संबंधित देशामध्ये व्यवसाय जो आहे तो व्यवसाय त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि याच्याशिवाय कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारखे बौद्धिक संपदा अधिकार जो आहे त्या अधिकाराची व त्यांच्या व्यापाराची भर जी आहे ते याच्यामध्ये पडलेली आहे. जसं की बघा बौद्धिक संपदा म्हणजे कॉपीराईट किंवा पेटंट म्हणूया, तो कोकणाचा जो हापूस आंबा जो आहे तो प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये पण प्रसिद्ध आहे, जगभर पण त्याला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. तर त्याला अधिकार प्राप्त झाला आहे, पेटंट प्राप्त झालेला आहे. जसं हळद ही मूळची, हळदीवरती पेटंट भारताचं आहे, ते अमेरिकेने मध्यंतरी 2-3 वर्षापूर्वी मिळवलं होतं. तसं मग भारतानं त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये त्याच्याबद्दल केस लढवली गेली. आणि हळदीचे जे उत्पादन जे आहे ते मूळ भारतीय आहे. आणि त्याच्यामुळे त्या हळदीचं पेटंट किंवा कॉपीराईट जो आहे तो भारताचा आहे, भारत देशाचा आहे, हे नंतर अमेरिकेला त्या ठिकाणी मान्य करावं लागलं. आणि अशा प्रकारचा पेटंट किंवा कॉपीराईट जे असतात त्या हापूस आंब्याला प्राप्त झाला आहे. बघा तो कोकणचा हापूस आंबा, त्याचा तो पेटंट त्याला प्राप्त आहे. पुस्तकामध्ये वगैरे लिहिलं असतं ऑल कॉपीराईट्स आर रिझर्वड, लेखकाच्या स्वाधीन सर्व अधिकार आहेत. तर याची प्रिंट किंवा झेरॉक्स कोणाला काढता येणार नाही वगैरे असं लिहिलेलं असतं बघा. तर पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क हे नवीन सेवा प्रकार जे आहेत व्यापाराचे, ह्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळं 1991 पासून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी वाढ झालेली दिसते. आणखीन एक मुद्दा जो आहे, जागतिकीकरणानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात झालेला आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे कंटेनर कार्गो क्षेत्रातील क्रांती. हे एक लक्षात ठेवा बघा. कंटेनर, एक मिनिट हा, कंटेनर कार्गो जे आहे, कंटेनर कार्गो हे लक्षात ठेवा. हा शब्द दिसतोय तुम्हाला लिहिलेला मी, एकच शब्द आहे बघा, कंटेनर कार्गो. आता कंटेनर कार्गो क्षेत्रात झालेली क्रांती. कंटेनर कार्गो म्हणजे एका शब्दात काय हो, कंटेनर कार्गो म्हणायचं कशाला? कंटेनर तुम्ही पाहिले का रस्त्याने जाता येताना? कंटेनर, कंटेनर कार्गो याचा अर्थ काय की याच्यामध्ये माल वाहतूक जी आहे, माल वाहतूक करणारं जहाज जे आहे ती जहाजं या कंटेनरची वाहतूक मोठ्या प्रमाणावरती करतात. आता जहाज बघा मोठ्या प्रमाणावरतं, आणि रस्त्यानं जाणारं तुम्ही जर कंटेनर तर बघितलं असेल, ते लहान स्वरूपातलं कंटेनर झालं. मोठ्या स्वरूपातलं जर कंटेनर बघितलं तर त्याच्यामध्ये हजारो टनाचा माल असतोय. आणि अशा हजारो टन भरलेले कंटेनर कशामध्ये ठेवले जातात? जहाजामध्ये ठेवले जातात. आणि एकाच वेळी हजारो टन माल म्हणजे त्याच्यामध्ये 1000-2000 कंटेनर त्या जहाजावरती चढवून ते जहाज समुद्रमार्गे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्या मालाची वाहतूक जी आहे ती मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणावरती केली जाते. त्याला म्हणायचं कंटेनर कार्गो. आणि हे जे कंटेनर कार्गो जे आहे त्या कार्गोचा विकास जो आहे
तो कधी झाला आहे मोठ्या प्रमाणावरती, तर 1991 नंतर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास झालेला आहे. तर कंटेनर कार्गो क्षेत्रातील क्रांती हा पण शब्द जो आहे तो चांगला लक्षात ठेवा, कारण या कंटेनर कार्गो सेवेद्वारे आज मोठ्या प्रमाणात व्यापारी वस्तूंची आयात निर्यात जी आहे ती एका देशातून दुसऱ्या देशामध्ये करणं शक्य झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मापदंड मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. आणि हे जे कंटेनर जे असतात, जी बंदरं असतात, त्या बंदराच्या ठिकाणी या कंटेनरमध्ये माल भरला जातो आणि ते कंटेनर परदेशात संबंधित देशामध्ये त्या ठिकाणी पाठवलं जातं. जसं की बघा, समजा उदाहरणार्थ आपली डाळिंब आहे, एक्सपोर्ट क्वालिटीची डाळिंब आहे, तुमच्यापैकी काही जणांचे असू शकतील. तर तो माल बघा, ते संबंधित मध्यस्थ किंवा दलाल जे असतात ते माल खरेदी करतात आणि महाराष्ट्रातला माल कुठं जाईल, मुंबईच्या बंदराच्या ठिकाणी जाईल, तिथं तो कंटेनरवरती लोड केला जाईल आणि ते कंटेनर अशा अनेक कंटेनर तिथं जमणार, विविध वस्तूचे मालाचे भरलेले कंटेनर तिथे येतात आणि ते कंटेनर कशावरती चढवली जातात, त्याचा बदल महत्त्वाचे बघा, की सुरुवातीला कोणता करार होता, गॅट करार होता. गॅट कराराची स्थापना जी आहे ती किती साली झालेली आहे, गॅट करार किती साली केला पहिल्यांदा, तारीख लक्षात घ्या, किती, 30 ऑक्टोबर 1900 किती, माईक चालू करून सांगा. गॅट करार पहिल्यांदा किती साली स्थापन केला, गॅट करार 30 ऑक्टोबर 1947 मध्ये स्थापन केला. गॅट कराराची अंमलबजावणी किती, गॅट कराराची अंमलबजावणी कितीपासून केली, सुरू केली, 1 जानेवारी 1948. 1 जानेवारी 1948 पासून गॅट कराराची अंमलबजावणी सुरू केली. ह्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे 1991 पासून काय सुरू झालं, ह्या गॅट करारातील नियम जाचक वाटू लागले, म्हणून गॅट करार रद्द करून त्याच्याऐवजी कोणती संघटना स्थापन केली, त्याच्याऐवजी कोणती संघटना स्थापन, ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना स्थापन केली आणि त्याची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना केली. जागतिक व्यापार संघटनेचं काम काय, तर आयात सीमा शुल्क कमी करणं, इतर कर रद्द करणं आणि व्यापार वाढीला प्रोत्साहन देणं हे जागतिक व्यापार संघटनेचं कार्य आहे. आणि जर दोन देशामध्ये व्यापाराच्या संदर्भात काही जर वाद निर्माण झाला असेल तो परस्पर सामंजस्यानं सोडवून देण्याचं काम ही जागतिक व्यापार संघटना करते. आणि ह्या जागतिकीकरणामुळं व्यापाराच्या संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला गेला. पूर्वी पारंपरिक वस्तूचा होणारा व्यापार, लोखंड, पोलाद, कोळसा, खनिज तेल, फळे फुले, त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये आणखीन त्याचं स्वरूप व्यापक बनलं आणि त्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश झाला, म्हणजे बँका, विमा, त्याच्यानंतर बौद्धिक कॉपीराईट म्हणजे पेटंट, ट्रेडमार्क यासारख्या सेवा व्यवसायाची वाढ जी आहे ती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. आणि याच्याशिवाय जागतिकीकरणामुळं सगळ्यात महत्त्वाचा बदल जो झाला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये तो म्हणजे कंटेनर कार्गो. आणि कंटेनर कार्गो जे आहे त्याच्याद्वारे आज मोठ्या प्रमाणावरती व्यापारी वस्तूंची आयात निर्यात एका देशातून दुसऱ्या देशात केली जाते. मोठमोठी जहाजं आणि त्या जहाजामध्ये भरलेले हजारो कंटेनर, साधारणपणे 2000 कंटेनर एका जहाजावरती बसतात बघा. मग त्याचं वजन किती झालं, त्या कंटेनरचं वजन किती, ते जहाज केवढं मोठं आणि मग ते समुद्रातून जाते कसं बघा. साधारणपणे आपलं गाव, खेडेगाव जे आहे त्याच्यापेक्षा पण ते जहाज मोठं झालं आणि त्याच्यावरती ते कंटेनर जे आहेत ते त्या ठिकाणी अपलोड, जसं आपण ट्रक लोड करतो का नाही, त्याच्यामध्ये एका ट्रकमध्ये किती 100 क्विंटल किंवा 50 क्विंटल माल बसत असेल असं, तसं ते जहाज लोड करायचं. कशानं लोड करायचं, कंटेनरमध्ये. आणि कंटेनरमध्ये काय आहे, माल आहे, वस्तू किंवा सेवा, ते पॅक आहे, ते सीलबंद आहेत आणि ते जहाजावर चढवायचं आणि त्या संबंधित देशाला पाठवून द्यायचं. तर जागतिकीकरणामुळं कंटेनर कार्गो हा प्रकार जो आहे तो 1991 नंतर त्या ठिकाणी आलेला दिसतो. तर माझ्या मते बघा, जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाची एक व्याख्या जी आहे ती चांगली लक्षात ठेवा. जागतिकीकरण म्हणजे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. किंवा दुसरी व्याख्या बघा, देशाच्या भौगोलिक सीमा क्षेत्राबाहेर होणाऱ्या आर्थिक प्रक्रियांचा विकास आणि विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. आणि जागतिकीकरणामुळं
जसं आर्थिक क्षेत्रावरती झालेले परिणाम आपण बघितले की भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार वगैरे, त्याच पद्धतीने हा दुसरा पॉईंट जो आहे जागतिकीकरणामुळं व्यापार संकल्पनेत झालेले बदल स्पष्ट करा. म्हटलं की तो गॅट करारची स्थापना 30 ऑक्टोबर 1947 आणि त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 1948 पासून आणि पुढं गॅट कराराचं रूपांतर 1 जानेवारी 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेमध्ये म्हणजे WTO मध्ये झालं आणि त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटनेने आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मोठ्या प्रमाणावरती दिली आणि दोन देशामधले वादविवाद जे आहेत ते सोडवण्यावरती त्यांनी भर दिला. पारंपरिक व्यापाराबरोबर त्याच्यामध्ये पारंपरिक आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याप्ती वाढून त्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा व्यापार जो आहे तोही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कंटेनर कार्गो क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती क्रांती झालेली आहे. तर तो पॉईंट जो आहे की जागतिकीकरणाचा व्यापार क्षेत्रावरती विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रावरती झालेले बदल स्पष्ट करा म्हटलं की एवढा भाग जो आहे तुम्हाला तो त्या ठिकाणी सांगता आला पाहिजे.